राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे। बुलढाणा पोलीस दलात 133 पदांकरिता 10,228 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे। पहिल्या दिवशी झालेल्या चाचणीत 262 उमेदवार पात्र ठरले आहेत। बुलढाणा पोलीस दलात 133 पदांसाठी 10,228 उमेदवारांनी अर्ज केलाय। त्यापैकी 500 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलं। त्यापैकी 328 उमेदवार शारीरिक चाचणीत हजर झाले। या 328 पैकी 70 उमेदवार अपात्र झाले, तर 2 उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर झाल्यानं 262 उमेदवार पात्र ठरले आहेत। तसंच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलानं राहणे आणि चहा नाश्त्याची सोय केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। आज 19/6/2024 रोजी आमचं बुलढाणा पोलीस कवायत मैदान मुख्यालय येथे 500 उमेदवार आम्ही शारीरिक चाचणीसाठी बोलवले होते। त्यापैकी 328 हजर झाले होते, 70 अपात्र झाले। तर 264 लोकांची आम्ही तपासणी केली, त्यात परत 2 उमेदवार कागदपत्रामध्ये अपात्र राहिले। एकूण 262 लोकांचे आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब, म्हणजे दोघं अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि खामगाव आणि 5ही DYSP आणि PI लोक असं सर्वांनी मिळून आम्ही त्यांची 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या। आता त्याच्यात भरतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि जे उमेदवार आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही राहण्यासाठी अजिंक्य वैभव मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्था केली आहे। तसेच त्यांना आम्ही बिस्किट, केळी, पाण्याची व्यवस्था केली। त्यांच्यासाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, फर्स्ट एड बॉक्स ठेवलेले आहेत। आम्ही त्यांच्या सुविधांकडे आमचे पोलीस अधीक्षक साहेब हे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत।